कॅन्सर आणि मधुमेहासह इतर काही गंभीर आजारांवरील औषधं स्वस्त होणार। 17 कर्करोग औषधांवर कोणतेही सीमाशुल्क नाही। अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा। मधुमेह आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा। सौर उपकरणांना चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न। सौर उपकरणांवरील आयात शुल्कात 5% कपात आणि त्यामुळे सौर ऊर्जेसंबंधीची उपकरणं स्वस्त होणार। बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी बायोगॅस मिश्रित सीएनजी स्वस्त। अर्थसंकल्पातून इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणाऱ्यांना गुड न्यूज। चामड्याच्या वस्तू, बूट आणि कापड स्वस्त। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। खरेदीदारांना दिलासा। दारू आणि सिगारेट महागली। अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। मद्यप्रेमी आणि सिगारेट खरेदी करणाऱ्यांना आणखी पैसे मोजावे लागणार। खनिज, भंगार, पीव्हीसी, फ्लेक्स शीट, तंबाखू, जर्दा महागलं। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात घोषणा। अपघातानंतर मिळणारी विमा भरपाईची रक्कम करमुक्त आणि त्यावर कोणताही कर नाही आणि त्यामुळे अपघात विमा दावा करणाऱ्यांना मोठा लाभ। इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही। मागील वर्षीप्रमाणे 12 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त। 1 एप्रिलपासून नवा इन्कम टॅक्स कायदा लागू होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।